सर्वांना नमस्कार. मी जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि माझ्यासोबत माझे सहकर्मी श्री प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी. सर्वांना मी या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो. आजचे टॉपिक लाईव्ह सेशनचे आहे गणेशोत्सव आणि त्याच्या संबंधित शासनाची धोरण, शासनाची नियमावली, त्याच्यावरती कोणाचे काही शंका, काही प्रश्न, काही विचारायचे असेल तर कृपया आम्हाला विचारू शकते. आम्ही नक्की त्याच्या बाबतीत सर्वांना गायडन्स करू. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नमस्कार. गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव 2020च्या संदर्भातील गाईडलाईन्स या शासनाने निर्गमित केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातील काही शंका, काही स्पष्टीकरण, लोकांच्या मनामधील काही प्रश्न असतील आणि प्रशासनाचं एकंदरीत काय धोरण असेल या संदर्भात चर्चासत्र म्हणून ह्या फेसबुक लाईव्हचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यापूर्वीसुद्धा एक फेसबुक लाईव्ह मी माझ्या स्तरावर घेतला होता, परंतु प्रशासन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी, CO, जिल्हा परिषद आणि मी स्वतः असं एकत्रितपणे हा फेसबुक लाईव्हचा चर्चासत्र आपल्यासाठी ठेवलेला आहे. सुरुवातीलाच मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की यावर्षीचा गणपती हा दरवर्षीपेक्षा निश्चितपणे वेगळा आहे, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. त्यासाठीच शासनाने ज्या गाईडलाईन निर्गमित केलेल्या आहेत त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी मी अधोरेखित करू इच्छितो. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की यावर्षीचा गणपती उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा, हे स्पष्ट गाईडलाईन शासनाचे आहेत आणि ते आपल्या सर्वांच्या सेफ्टीच्या अनुषंगाने, स्वास्थ्याच्या अनुषंगाने शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं आपल्याला पालन करायचं आहे. सार्वजनिक गणपतीच्या संदर्भामध्ये मी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करू इच्छितो की शक्यतो सार्वजनिक गणेश उत्सवाचं आयोजन टाळणं अपेक्षित आहे. अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये परवानगी घेऊनच मंडपाची साईज लहान ठेवण्यात येईल, तसंच परवानगीमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा करण्यात येणार आहे. गणपतीच्या मूर्तीच्या साईजच्या संदर्भात सुद्धा सार्वजनिकसाठी 4 फुटाचा गणेश मूर्ती आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटापेक्षा जास्त असू नये असे निर्देश आहेत. कृपया त्या निर्देशांचं सुद्धा पालन व्हावं. कोणत्याही प्रकारच्या आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, तसे स्पष्ट आदेश, निर्देश शासनातर्फे आहेत, याची कृपया सर्वांना जाणीव असावी. कोकणातील गणेश उत्सवाच्या संदर्भात मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की सार्वजनिक गणपतीची जरी मिरवणूक नसेल तरी घरगुती गणपती एकामागे एक मिरवणुकीच्या स्वरूपात बाहेर येत असतात. ते आपल्याला टाळायचं आहे. त्यासाठी नगरपालिका तसेच ग्रामपंचायत स्तरावर सर्वांनी आम्ही प्रशासनातर्फे ग्रामपंचायतींना तसेच नगर प्रशासन, नगरपालिका यांना सूचना देत आहोत की वॉर्डनिहाय गणपतीचं विसर्जन होईल. कृत्रिम तलाव असतील, कृत्रिम टँक असतील, पाण्याच्या टाक्या असतील, यांच्यामध्ये ते केलं जावं. अन्यथा प्रशासनातर्फे आम्ही हेही सूचित करतोय एक आयडिया म्हणून की एखाद्या टेम्पोचं वगैरे नियोजन करून वॉर्डनिहाय त्या टेम्पोमध्ये घरोघरच्या गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या न्यायच्या आहेत. तर असे विविध पर्याय आपण सर्वांपुढे ठेवतोय जेणेकरून मिरवणुकीचं स्वरूप कुठेही प्राप्त होऊ नये आणि त्याचा एकमेव हेतू एवढाच आहे की गर्दी होता कामा नये. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सेफ्टीचं पालन व्हावं, ह्या हेतूनेच हे सगळं काही केलं जातंय. यामध्ये कोणाचाही वेगळा हेतू किंवा काहीतरी निर्बंध लादण्याचा प्रयत्न नाही आहे, याची सर्वांनी मला असं वाटतं की नोंद घ्यावी आणि रत्नागिरीतील जनतेविषयी, त्यांच्या माइंडसेटविषयी म्हणा, त्यांच्या
कायद्याचा आदर करण्याच्या भावनेविषयी आम्हा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे तसा विश्वासही आहे की या ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत या बाबींचं निश्चितपणे पालन होईल. अजून एक महत्त्वाची बाब आहे की गणेश उत्सवाच्या दरम्यान आपण आपल्या सर्व नातेवाईक, आप्तस्वकीय असतील, मित्र असतील, या सर्वांच्या घरी गणपतीच्या आरतींसाठी किंवा प्रसाद घेण्यासाठी, जेवणासाठी जाण्याचं दरवर्षी असं होत असतं. तर यावर्षी ते कटाक्षाने आपल्याला पाळायचंय. आपला गणपती उत्सव हा आपल्याच घरीच साजरा होईल, आपण इतरांच्या घरी जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जिल्ह्यामधील कोरोनाच्या संदर्भातील परिस्थितीची आपण सर्वांनी, मला वाटतं आपल्या सर्वांना एक कल्पना आहे. दररोज न्यूजपेपरमधनं असेल, मीडियातून असेल, आपल्याला याची माहिती मिळत असते. जवळजवळ आजच्या घडीला आपल्याकडे एकूण 3000 केसेस झालेल्या आहेत. त्यातल्या ॲक्टिव्ह केसेस साधारणपणे 30-35% दरम्यान आहेत. तर त्यामुळे आपल्याला हा आकडा नियंत्रणात ठेवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक हे सुरक्षित राहतील याची खात्री करायची आहे. म्हणून आणि या सर्वांसाठी कायद्याने प्रशासनाने घातलेले निर्बंध त्याची अंमलबजावणी करणं जरी आमचं काम असेल, तरी वैयक्तिक स्तरावर इंडिव्हिज्युअल आणि कौटुंबिक, स्वतःच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी हे निर्बंध पाळणं अतिशय गरजेचं आहे. कायदा कायद्याच्या बाजूला आहे, परंतु प्रत्येकाने आपापली जर काळजी घेतली तर एकंदरीत मला वाटतं की प्रत्येकाने जर काळजी घेतली तर सोशल सेफ्टी किंवा सिक्युरिटी ऑटोमॅटिक तयार होईल आणि जिल्ह्यामध्ये कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात आपल्याला यश मिळेल असं मला वाटतं. या छोट्याशा प्रस्तावनेच्या पुढे मी आपल्या सर्वांना, आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो की आपल्या मनातील काही प्रश्न असतील, शंका असतील, त्याचं निरसन करण्याचा चर्चासत्र आपण चालू करूया. धन्यवाद. आपल्या सोबत मॅडम इंदुराणी जाखर मॅडम, जे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, ते सध्या जॉईन झालेले आहे. त्यांनाही देखील या कार्यक्रमात स्वागत. एक प्रश्न यांनी विचारले की मुंबईहून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन पिरियड आहे का? हो, क्वारंटाईन पिरियड आहे. शासनाने डिसाईड करून तो 14 दिवस पासून 10 दिवसपर्यंत क्वारंटाईन पिरियड आणलेले आहे. आणि मुंबईतून आलं असेल तर तुम्ही क्वारंटाईन कंपल्सरी आहे. हे क्वारंटाईन पिरियड जनरली 12 तारीखपर्यंत होता की बिना टेस्टने लोक येऊ शकले असते, पण 12 नंतर तुम्हाला जर मुंबईतून यायचे असेल तर तुम्हाला टेस्टिंग करूनच यावं लागेल. आणि टेस्टिंग करूनच निगेटिव्ह असाल तरच आपल्याकडे परवानगी आहे येण्यासाठी. जर बिना टेस्टिंगचे आलं असेल तर आपल्याला कंपल्सरीली आम्ही 10 दिवस क्वारंटाईन करणार आहात. धनंजय जोशी यांनी प्रश्न विचारलेला आहे, पुरोहितांसाठी काही सूचना किंवा नियमावली समजली तर बरं होईल. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की काही विशेष किंवा सेपरेट नियमावली पुरोहितांसाठी नाही आहे किंवा कोणत्याही पूजा अर्चा करणाऱ्या मंडळींसाठी नाही आहे. तर यामध्ये एकतर सार्वजनिक आरत्या, भजन हे टाळायचं आहे. कुठेही गर्दी होणार नाही, 4 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येणार नाही. या गोष्टीचा, या नियमाचा पालन करून इतर गोष्टी करण्यास काही हरकत नाही. सर्वांना नमस्कार. मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाखर. आपलं जिल्हा परिषदेच्या मार्फतीने आपण 2 गोष्टी जी करतोय ज्याच्यामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचं सहकार्य पाहिजे. एक आहे जे आपले आरोग्याची लोक आपले गावात येऊन सर्वे करताय. माझी विनंती आहे सर्वांना की आपल्याला त्यांना कॉपरेट करावं. असं आम्हाला माहीत पडतं आहे की काही लोक माहिती लपवतात की त्यांना काही लक्षण आहेत, समजा ताप आलाय, खोकला आहे वगैरे. याच्यातून काय होतं आहे की जेव्हा लोक आमच्याकडे फॅसिलिटीमध्ये येतात ते खूप शेवटच्या स्टेजमध्ये असतात, म्हणजे गॅस्पिंगमध्ये किंवा खूप PO2 कमी झाल्यानंतर ते आमच्याकडे रिपोर्ट करतात. म्हणून
त्यांना सेव्ह करणं हे आमच्यासाठीही अवघड जाते. तर म्हणजे सर्वांना ही विनंती राहील की आपल्याला सर्व आरोग्याचे जी लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सर्व माहिती जी आहे आपलीकडे ते बरोबर द्यावं, कॉपरेट करावं. दुसरा एक इकडे प्रश्न विचारलाय की देर इज अ लेडी नावरेकर, त्यांना आमच्याकडे काम करायचं नर्स म्हणून, आपण त्यांचे गावातले लोक विरोध करताय. तर याच्याबद्दल आपल्याकडे ग्राम कृती दल यांचं मध्ये आपण सरपंच यांची अध्यक्षताखाली एक समिती नेमली आहे. त्या समितीचं काम काय आहे की याच दृष्टिकोनातून गावामध्ये जर असे काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं सोल्युशन काढावं, लोकांना याच्यासाठी काउन्सिलिंग करावं आणि तसेच आपण जे लोकांना होम क्वारंटाईन करतोय त्यांच्यावर दक्षता ठेवावी. तर मे बी जर तुम्ही तिकडे असाल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते मांडू शकतात. आणि तसेच तुम्हाला कधी काही सहकार्य लागला तर तिकडचे SDM तहसीलदार यांना जाऊन भेटा तुम्ही. आमच्या लक्षात आला आपलं गाव कुठलं आहे हे आपण टाकली नाहीये माहिती नाही तर मीच स्वतः याच्यामध्ये इंटरव्ह्यू करू शकते. तर नाहीतर आपण आम्हाला सांगा किंवा तिकडे जाऊन त्यांना भेटा. दुसरा एक प्रश्न होता की समुद्रातील विसर्जन करावे किंवा कसं. तर आपण विसर्जन करू शकता, पण जसं की ऑलरेडी SP सरांनी आणि कलेक्टर सरांनी सांगितलंय की सार्वजनिक आपल्याला काही मोठा प्रोसेशन वगैरे नाही करायचं. फक्त 5 लोक जाऊन सर्व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरून, कोविडसाठी आम्ही जी ऑलरेडी काळजी सांगितली आहे ती घेऊन 5 लोकांमध्ये आपल्याला हे करायचंय. आणि तो पण म्हणजे एक वेळा 5च माणसं तिकडे असायला पाहिजे. हे सर्व काळजी घेऊन आपण करू शकताय. या समुद्रातील विसर्जनाच्या बाबतीतच थोडंसं मी पुढे सांगू इच्छितो की निश्चितपणे त्याच्यावर समुद्रातील विसर्जनावर बंदी नाही आहे, परंतु एक निर्देश किंवा सूचना अशा आहेत की आपण हे विसर्जन टाळावं. यावर्षीचा गणेशोत्सव हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. बाहेर आल्यानंतर आपण गर्दीत जाणार नाही हे टाळणं कठीण होत जातं. त्यामुळे स्वतःच्या सेफ्टीसाठी, कुटुंबाच्या सेफ्टीसाठी घरगुती विसर्जन किंवा जवळच कुठेतरी विसर्जन करणं हे शासनाने सांगितलेलं आहे. यावर्षीच्या मूर्तीसुद्धा शाडूच्या असाव्यात किंवा घरी असलेल्या ज्या काही मेटलच्या मूर्ती आहेत त्याच मूर्ती असू द्या, ज्याचं विसर्जनच करावं लागणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा एक सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की समुद्राच्या ठिकाणी किंवा तलावाच्या ठिकाणी विसर्जनाची आरती होणार नाही. आरती जी आहे ती आपल्या घरीच करायची आहे आणि फक्त विसर्जन करण्यापुरतं बाहेर यायचं आहे. जे कोणी शेवटी शक्यच नाही आणि त्यांना बाहेर यावंच लागणार आहे अशांसाठी आणि सर्वांसाठी की गणपतीच्या आरतीचं आयोजन जे आपण विसर्जनाच्या ठिकाणी करतो ते मात्र कोणत्याही परिस्थितीत होऊ दिलं जाणार नाही आहे. त्यामुळे शक्यतो घरीच गणपतीचं विसर्जन करण्याचं आपण नियोजन करावं. वैभव विलवटकर म्हणून त्यांनी म्हटलंय की जसं मुंबईमध्ये मूर्ती संकलन करून विसर्जन होत आहे तसं पण आपला गावामध्ये हा प्रयोग करू शकताय. तर याबाबतीत आम्ही व्यवस्थित सूचना सर्व ग्रामपंचायतना देऊ. सतीश कदम साहेबांनी विचारले की वाय आर वी नॉट प्रोव्हाइडिंग अँटीजन किट्स टू प्रायव्हेट हॉस्पिटल दोज हू ट्रीट कोविड पेशंट्स. तो आज मी आपल्याला सांगू इच्छितो, कालच आपली डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स मीटिंग झाली आणि रत्नागिरी शहरामध्ये आम्ही ऑलरेडी जे नामी हॉस्पिटल्स आहे आणि जे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे डॉक्टर्स, त्यांचे फिजिशियन आपल्याकडे काम करत आहे ते सगळ्यांना आम्ही अँटीजन किट्स ऑलरेडी दिलेले आहे फॉर क्विक टेस्टिंग. तसं मला वाटते दापोली, चिपळूण आणि खेड या तिन्ही ठिकाणी पण आपण प्रयत्न करतोय. खेडमध्ये परशुराम आणि घरडा असं 2 हॉस्पिटल आमचे कोविड हॉस्पिटल म्हणून करण्याची कारवाई सुरू झालेली आहे. तिथे पण देखील आम्ही अँटीजन किटचे टेस्टिंग सुरू करून देणार आहे. काही लोक खाजगी हॉस्पिटल, खाजगी लॅब्स अँटीजन टेस्टिंग, अँटीबॉडी टेस्टिंग असा सुरू करायला प्रयत्नशील आहे आणि ते लवकरात लवकर सुरू पण होऊन जातील. तर आपण त्यांच्याकडून पण अँटीजन टेस्टिंग करू शकताय. धनंजय बेर्डे साहेबांनी विचारले की जर कोविड टेस्ट केली तर क्वारंटाईन व्हायची गरज आहे का. जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला 3 दिवस क्वारंटाईन राहावं लागतं
आणि मग कारण 48 तास आणि 3 दिवस असा आपला फॉरेन रिटर्न लोकांसाठी धोरण आहे 5 दिवसाची. तो 5 दिवसची धोरण आपल्याला पाळावं लागणार आहे. भारत माने यांनी प्रश्न विचारलेला आहे, खाजगी बसचे तिकीट दरावर लक्ष ठेवण्यात यावे. निश्चितपणे याच्यावर लक्ष ठेवत आहोत. RTO डिपार्टमेंटला सुद्धा या संदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि ते सुद्धा काही ठिकाणी चेकिंग या संदर्भात चालू आहे. आणि मी आपल्याला हेही सुचवू इच्छितो सोबतच की महाराष्ट्र शासनाच्या बसेस सोडल्या जात आहेत, त्याला प्रतिसादही अजून कमी आहे. तर त्या बसेसच्या दर ऑलरेडी नियंत्रणातलं म्हणजे ठरलेले दर आहेत. तर शक्यतो शासकीय बसने येण्याचं टाळावं, म्हणजे असे प्रश्नही निर्माण होणार नाहीत. कारण यावर्षी गर्दी बरेचसे चाकरमानी ऑलरेडी आलेले आहेत, बरेचसे येणार नाही आहेत. त्या कारणाने गर्दी मोठ्या प्रमाणात सुदैवाने आपल्याकडे नाही आहे. ही एक चांगली बाब आहे. मुकेश जाधव साहेबांनी विचारले की प्रायव्हेट हॉस्पिटलचे लिस्ट जे कोविडसाठी काम करतात त्यांचे नाव द्या. मी आता सांगितलं परशुराम हॉस्पिटल खेडमध्ये आणि गरडा हॉस्पिटल आणि रत्नागिरीमध्ये आपण लवकरात लवकर ॲपेक्स हॉस्पिटल पण सुरू होत आहे. मोस्टली आज उद्यापासून ते पण सुरू होणार आहे. ओमकार खानविलकर यांनी विचारलेलं बाहेरून येणारे लोक क्वारंटाईन होत नाहीत. सरपंच पोलीस पाटील दुर्लक्ष करत आहेत, कृपया कडक आदेश द्यावेत. तर याच्यासाठी मी सांगू इच्छिते की आम्ही ऑलरेडी आमच्याकडनं सर्व जे ग्राम कृती दल आहेत त्यांना निर्देश दिले. त्यांना यासारखं आम्ही पॅम्फलेट दिले ज्याच्यामध्ये काय काय गाईडलाईन्स आहे होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन याच्यासाठी. कारण होम आयसोलेशन आत्ताच आपण सुरू केले आहे गणेशोत्सवाच्या वेळी. बेसिकली जे एसिम्प्टोमॅटिक लोक आहेत किंवा बाहेरून आलेले लोक आहेत, आता खूप गर्दी यांना लक्षात घेऊन आपण त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची फॅसिलिटी केली आहे. ही फॅसिलिटी फक्त कोणासाठी आहे, ज्यांच्या घरी एक खोली व्यवस्थित वेगळी आहे आणि त्यांना लागून एक बाथरूमची सोय पण आहे. सो दॅट घरी तो माणूस बाकी लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये न असताना राहू शकतो आणि होम आयसोलेशन कोण काळजी घेऊन करू शकतो. तर याच पद्धतीने आपले बाहेरून येणारे जे लोक आहेत ते स्क्रीनिंग सेंटरला जातात. स्क्रीनिंग सेंटरला त्यांचे स्क्रीनिंग होऊन तसेच 55 वरचे जे लोक येत आहेत त्यांचा अँटीजेन टेस्ट करून आपण त्यांना घरी पाठवतोय होम आयसोलेशनसाठी, जर त्यांना काही सिम्पटम्स नसले आणि खोलीची व्यवस्था असली तर. याच्यामध्ये कुठेही असं आपल्याला वाटते की जे सरपंच आहेत, पोलीस पाटील ते दुर्लक्ष करत आहेत. काही व्यक्तिगत आहे तर तसं स्पेशली एखादी ग्रामपंचायतमध्ये होत असेल तर तसं सांगा. आणि तसेच याला लक्षात घेऊन आम्ही सर्वांना कडक कारवाई करण्यासाठी सांगतोय. गणेशोत्सवानंतर प्रशासनाचे लॉकडाऊन करण्याचे विचार आहे का? नक्की जर केसेस वाढून जर येणाऱ्या चाकरमानी व्यवस्थित शासनाचे धोरण नाही पाहिले, ग्रामकृती दलाचे समन्वय नाही ठेवले तर नक्की जर केसेस मोठ्या प्रमाणात वाढला तर आम्ही चेन ब्रेक करण्यासाठी परत 7-1 दिवसाची करू शकतो, तसं आमचे हेमध्ये आहे. पण मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की कृपया जर तुम्ही आला असेल तुमचे क्वारंटाईनचे धोरण व्यवस्थित पाळा. गावकऱ्यांना पण त्यांना मदत करा क्वारंटाईनचे धोरण पाळायला. ग्रामकृती दलांनी सहकार्य करावे आणि परत लॉकडाऊनची सिच्युएशन येणार नाही आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढ होणार नाही. याच्यासाठी सर्वांचे योगदान मूल्यवान आहे, सहकार्य करावे. निखिल जाधव यांनी प्रश्न विचारलाय, जिम चालू होऊ शकते का? तर या संदर्भात शासन स्तरावर विचारविनिमय चालू आहे. त्या शासनाकडून जे काही निर्देश येतील त्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. अथर्व बाम यांनी प्रश्न विचारलाय, गणपतीनंतर ट्रेनने मुंबईला जाताना काही गाईडलाईन्स आहेत काय? तर तशा कोणत्याही सध्या गाईडलाईन नाही आहेत. मुंबईला जाताना टेस्टिंग किंवा इतर गोष्टीची आवश्यकता पडणार नाही. काही नव्याने निर्देश प्राप्त झाले तर ते आपल्याला सुचवण्यात येतील. महेश गर्दे यांनी प्रश्न विचारलाय, विसर्जनाकरिता एखादी सामाजिक संस्थेला काम द्यावे, ती संस्था घरगुती गणपती एका गाडीतून घेऊन विसर्जन करू शकतील. मी प्रस्तावना मांडत असतानाच ही बाब आपल्याला सांगितली होती की सामाजिक संस्था किंवा प्रशासन किंवा सोबतीने एकमेकाच्या अशी व्यवस्था केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी अशा व्यवस्थेचा वापर करावा.
आणि घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक असतील ते या कॉमन गाडीमध्ये प्रशासनाने निर्देशित केलेल्या किंवा सामाजिक संस्था प्रशासनाच्या सहकार्याने नेमलेल्या या गाडीमध्ये आपण जास्तीत जास्त गणपती पाठवून त्याचं आम्ही योग्य पद्धतीने विसर्जन होईल याची खात्री करू. तर हे काम निश्चितपणे जे लोक करू इच्छित आहेत त्यांना देण्यात येईल. रत्नागिरी सिव्हिल प्रसूती विभागातील सर्व डॉक्टर आणि स्टाफ चांगलं करताय याबद्दल धन्यवाद. मिथुन निकम साहेबांनी केलेले खूप खूप आभार. आपलं असं योगदान असू द्या. विनायक सुतार साहेबांचे म्हणणं आहे की कोकणात ज्यांची स्वतंत्र घरं आहेत त्यांना भविष्यात ई पासची गरज आहे का? ई पासची गरज तुम्ही स्वतंत्र आहे किंवा नाही ते बेसिसवर नाही, ते इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल करण्यासाठी ई पास कंपल्सरी असतो. फक्त आपण जर एस टीने प्रवास करत असेल किंवा ट्रेनने प्रवास करत असेल तर तुम्हाला ई पासची गरज नाही आहे, असं शासनाचे धोरण आहे. नाशिद वास्ता साहेबांनी विचारले की व्हॉट्सअपवर कोविड रुग्णांची नावे प्रसिद्ध होताना दिसतात, त्याच्यावर काय करण्यात येईल? ॲक्च्युली नियमाप्रमाणे कुठल्याही पॉझिटिव्ह पेशंटची नाव डिस्क्लोज नाही व्हायला पाहिजे. पण समजा कोणी फेमस पर्सन असेल तर ते स्वतःहून त्यांचे नाव डिस्क्लोज करतं. आम्ही पण जेव्हा रिपोर्ट पाठवतो लोकांकडे, टेस्ट रिपोर्ट ते पाठवताना फक्त नेगेटिव्ह जे येतोय त्यांनाच आपण मेसेज करून सांगतोय की ते नेगेटिव्ह आहे म्हणून. पॉझिटिव्ह लोकांना आपण पाठवत नाही. काही ठिकाणी असं झालेला होता, पण त्या ठिकाणी आपण काही लोकांवर हे पण केलेलं आहे, कारवाईचा इशारा पण केलेला आहे. पुढे असा होणार नाही याच्यावरती आम्ही काळजी घेऊ. कोकणात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची नोंद ठेवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे का? ऑलरेडी जेव्हा श्रमिक ट्रेनची आपण पाठवत होतो बाहेरताना, तेव्हा पाठवताना सगळ्यांचे डेटाबेस आम्ही ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहे. आत्ता पण लोक येताना बरेचसे आपल्याकडून पास घेऊन येत आहे. आपला सूचना चांगला आहे. आम्ही त्यांच्यासाठी परमनंट नोंद करून आपण ठेवणार आहे. टेस्टिंगच्या बाबतीत मी थोडा सांगू इच्छितो की आपल्याकडे सध्या RT-PCR टेस्टिंग आणि अँटीबॉडी किट टेस्टिंग, अँटीजेन टेस्टिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपली PCR लॅबची क्षमता जवळपास 290 ते 300 दर दिवशीची आहे आणि अँटीजेन किट टेस्टिंग आपण 20,000 जिल्ह्यासाठी मागून ठेवलेलं आहे. नवीन संकल्पना म्हणून आम्ही जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जसं सेरो सर्व्हेलन्स केलं होतं, जसं किती टक्के लोकांमध्ये ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे हे सर्व्हेलन्स झाला होता, त्यासाठी आम्ही 3,000 अँटीबॉडी किट पण मागून ठेवलेले आहे. ते आम्ही वेगळे ग्रुप्स ऑफ पॉप्युलेशनचे आम्ही सर्व्हेलन्स करणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला कळून जाईल की आपल्या जिल्ह्यात किती टक्के लोकांना ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे पण त्यांना माहिती नाही. सेरो सर्व्हेलन्स हा रिसर्च पर्पजसाठी असतो. कम्युनिटी ट्रान्समिशन किती झालेले आहे किंवा झाले किंवा नाही झालं, कसं कंट्रोलमध्ये आहे, कुठला ग्रुपमध्ये, कुठल्या गावात, कसं प्रकारचे लोकांमध्ये हा कोरोना होऊन गेलेला आहे. त्यासाठी आपण सब्जी मंडी, दुकानदार, प्रेसवाले, पोलीसवाले, सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी आणि फ्रंटलाईनमध्ये काम करणारे लोक हे सगळ्यांचे आम्ही अँटीबॉडी टेस्ट करून घेणार आहे. मला बरेच प्रश्न ग्राम कृती दल याचे येत आहेत. शैलेश चिले यांनी म्हटलं आहे की काही गावांमध्ये ग्राम कृती दल कार्यरत नाही. तर मी परत याचा एक रिव्ह्यू घेऊन सर्व ग्राम कृती दल यांना परत एकदा ॲक्टिवेट करते. ॲक्च्युली काही ठिकाणी सरपंच ज्यांची मुदत संपलेली होती तिकडे थोडा विषय होता, पण ते मागे आम्ही मीटिंग घेऊन क्लिअर केलेलं आहे ऑलरेडी आणि पुन्हा या मीटिंग नंतर मी एकदा त्यांना आदेश देते. मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपल्याकडे आपण व्हॉट्सअप नंबर, तर आम्ही आपला जिल्ह्याचे हेल्पलाईन नंबर हे करून ठेवलेले आहे 023522222233.
आणि एक व्हॉट्सअप नंबर 7057222233. हे कुठल्याही नंबरवर आपण केव्हाही संपर्क करून आमच्याकडे तक्रार नोंदवू शकतो की ह्या गावाचे ह्या कृती दल ॲक्टिव्ह नाही आहे किंवा हे आपलं नाव गोपनीय पण ठेवण्यात येईल. व्हॉट्सअप करून आम्हाला कळवावे किंवा हेल्पलाईनवर कॉल करून कळवावे. आम्ही नक्की त्या कृती दलाला ॲक्टिव्ह करू. मोठ्या प्रमाणात कृती दलांनी चांगलं काम केलेलं आहे ऑलरेडी आणि मागचे स्वातंत्र्य दिवशी पण जे सर्वात उत्कृष्ट काम केलेल्या ग्राम कृती दल यांना देखील सन्मान देण्यात आलेला आहे. तर बरेच ठिकाणी ऑलरेडी चांगल्या प्रकारे काम करत आहे. काही ठिकाणी लॅकुना असेल तर आम्ही नक्की त्याच्या बाबतीत इंटरफेअर करू. कोविडच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्हा परिषदप्रमाणे आरोग्य कर्मचारी यांची भरती करण्यात येणार आहे का? निकिता कुराल यांचं हे प्रश्न होता. मी आपल्याला सर्वांना हे सांगू इच्छितो की आम्ही ऑलरेडी याच्याबद्दल एक जाहिरात काढलेली आहे. त्याची सगळी माहिती आपले कलेक्टर ऑफिसची वेबसाईटवरही उपलब्ध आहे. आम्हाला NHM मधले जेवढे रिक्त पद आहे ते सगळे भरायचं आहे. याच्यामध्ये कुठलेही स्टाफ नर्स असू, MBBS डॉक्टर असू, BMS डॉक्टर असू, त्यांनी सरळ जर आपल्याकडे जिल्हा परिषदला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही वॉक इन इंटरव्ह्यू घेऊन त्यांना नियुक्ती देतोय. तर कुठलेही आपले संपर्कात असलेले आरोग्य कर्मचारी असले तर त्यांना प्लीज सांगा की आम्हाला लोकांची गरज आहे आणि ते वॉक इन इंटरव्ह्यूने सांगून आम्ही त्यांना नियुक्ती देतोय. स्वरूप महाजननी विचारले की डॉक्टर प्रसाद करमकर यांना कोरोनाची कोणतेही लक्षणं नसताना त्यांचे दवाखाना 14 दिवस बंद ठेवण्यात आलेले आहे. कृपया आम्हाला थोडंसं लोकेशन द्या, कुठला तालुक्याचे कुठल्या गावाचे ते दवाखाना आहे. आम्ही नक्की त्याच्या बाबतीत काय झालेलं आहे आपण खात्री करून घेऊ. मालगुण मुकुल नेने यांनी प्रश्न विचारलाय, अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे नक्की काय होते? कोविड इन्फेक्शन असते की होऊन गेलेले असते? अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह आहात. याबद्दल काहीही शंका असता कामा नये. म्हणूनच आपण RT-PCR स्वॅब टेस्ट किंवा अँटीजन टेस्ट या दोन्हीतली एकच करतो. त्यामुळं हे निश्चित आहे, अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे आपण पॉझिटिव्ह आहात आणि योग्य ती ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. योगेश्वरी कुळवणकर यांनी विचारले की आपला जिल्हा बाहेरची बस सेवा कधी सुरू होणार आहे? ट्रान्सपोर्ट कमिशनरच्या सूचनाप्रमाणे आम्ही बसेस सुरू केलेल्या आहे आणि बसेस आता गणपतीनंतर पण घेऊन जाण्यासाठी प्रायव्हेट बसेसना पण आपण सुरू केलेलं आहे आणि ST पण जसं देखील चालू राहणार आहे. अक्षय चव्हाण यांनी प्रश्न विचारलाय, कोरोना काळात मीटिंग घेतात असे कळविल्यावर स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करत नाही, दिरंगाई करतात. तर कृपया असे इन्सिडेंट जर झाले आणि पोलीस स्टेशनला आपण कळूनही काही नाही झालं तर आमच्या कंट्रोल रूमला किंवा मला वैयक्तिकरित्या सुद्धा आपण कळवा, आमच्या ईमेलवर कळवा. या सर्व संदर्भातील कॉन्टॅक्ट्स आणि हे आपल्याला आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने लोकल STD नंबर नंतर 222222 हा कंट्रोल रूमचा आमचा नंबर आहे. माझी एक विनंती राहील, कोणीही चाकरमान्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये येताना डायरेक्टली त्यांचे गावात जाऊ नये. म्हणजे काही लोक खाजगी गाडीने येते, काही लोक जे STने येते किंवा रेल्वेने येते, ते कंपल्सरी आम्ही स्क्रीनिंग करतोय त्यांना. पण काही ठिकाणी असं आढळून आले ते की खाजगी वाहनाने आलेले लोक डायरेक्टली स्क्रीनिंग सेंटरला ना जाऊन त्यांचे गावागावी जाते, त्यांच्या घरी जाते. कृपया तसं करू नये. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्क्रीनिंग सेंटरला यावे. स्क्रीनिंग सेंटरमध्ये आपली स्क्रीनिंग होऊन द्यायचे आणि काही लोकांचे आपण टेस्टिंग करण्यासाठी पण सूचना दिलेल्या आहे. जर आपण 55 वयाचे वर असेल किंवा आपल्याकडे कुठल्या प्रकारची कोमॉर्बिडिटी म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, किडनीचे आजार, असा काही दुर्धर आजार असेल किंवा आपल्याकडे कोरोना सदृश्य किंवा ताप सदृश्य काही लक्षण असेल तर आम्ही कंपल्सरी आपले फ्री ऑफ कॉस्ट अँटीजेन टेस्टिंग करून घेणार आहे. तर कृपया डायरेक्टली आपल्या गावात आपल्या घरी जाऊ नये. आमचे स्क्रीनिंग सेंटरला येऊन आपले तपासणी करून नोंदणी करून मग आपण आपल्या घरी जावे. सर्वांना नमस्कार. थोडा
इंटरप्शनमुळे तो कट झाला होता. शैलेश गोसावी यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. गणेश विसर्जनानंतर मुंबईला परत जाताना पास, कोरोना तपासणी किंवा वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज आहे का? तर या कशाचीही आपल्याला आवश्यकता नाही आहे. परत जातानासाठी कोणतेही वेगळे नियम नाही आहेत. खाजगी वाहनाने जात असाल तर निश्चितपणे आपल्याला ई पास लागेल आणि बसेस किंवा ट्रेनसाठी आपल्याकडे जर कन्फर्म तिकीट असेल तर तोच आपला पास गृहीत धरला जाईल. प्रतीक भोसले यांनी विचारले की स्वॅब टेस्ट 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहील का की नंतर पण लागू राहील? फक्त गणपती उत्सव करिता स्वॅब टेस्ट आपण ठेवलेले आहे, शासनाने धोरण ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर नाही लागू राहणार. प्रेमदास गमारे यांनी विचारलंय, ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत, यापुढे ग्राम कृती दल अध्यक्ष कोण असणार आहे? तर सध्या गव्हर्नमेंटची जी गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे प्रशासक एक प्रशासकीय कर्मचारी असले पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही नियुक्ती केली आहे. तसेच ग्राम कृती दलाचे अध्यक्ष पण तेच राहणार आहे, पण त्यांनी जे सध्याचे किंवा पूर्वीचे सरपंच होते त्यांनी सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम करायचे तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. थोडासा आपला जिल्ह्याबाबतीत मी माहिती सांगू इच्छितो. आपला जिल्ह्यामध्ये 3000च्या आसपास पॉझिटिव्ह पेशंट्स टोटल संख्या पोहोचलेल्या आहे. त्याच्यापैकी जवळपास 30% सध्या ॲक्टिव्ह आहे आणि बाकी 70% लोक हे बरं होऊन डिस्चार्ज झालेलं आहे. आपले डिस्चार्ज 70% पर्यंत आहे. आपले टेस्टिंगचे पॉझिटिव्हिटी म्हणजे आपण जेवढं टेस्टिंग करतोय त्याच्यानंतर पॉझिटिव्ह येण्याची जो मात्रा आहे तो 12 ते 13% मध्ये आहे. तो स्टेटच्या राज्याचे सर्वात हे जो आहे तो 10% पर्यंत असायला पाहिजे. आपण 2% पुढे आहे, ते मागे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे. 3.5% आपली डेथ रेट आहे. मृत्यूचे दर कोविडसाठी 3.5% आहे, ते 3.6 कधी 3.4 असा या दरम्यान राहतोय. ते कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण धोरण राबवलेले आहे. इथे एक विषय जसं CO मॅडमनी येताना सांगितलं होतं की अर्ली डिटेक्शन हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला थोडासाही डाऊट असेल की आपल्याकडे काही लक्षण आहे, काही कोरोना होऊ शकतो किंवा तुम्ही बाहेर फिरलेला आहे, कुठे कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या आलेलं आहे, तर लवकरात लवकर डॉक्टरशी कन्सल्ट करावे आणि जेवढं लवकर तुम्ही टेस्टिंग करून घेणार तेवढं लवकर तुमचे ॲडमिशन होतील किंवा होम आयसोलेशन होतील आणि गोळ्या भेटतील आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बरं होऊ शकतं, कोविडतून बाहेर पडू शकतो. एंडिंग टाईपला खूप अडचण असतो, तेव्हा महाग इंजेक्शन देऊनही खूप त्रासदायक परिस्थितीला जाऊन ते परत अडचण येतो आपल्याला पेशंट ना हे करायला, रिवॅम्प करायला. तर माझी विनंती राहील सर्वांनी अर्ली डिटेक्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे. कृपया हलगर्जी याच्या बाबतीत करू नये. संकेत हातीसकर यांनी विचारलंय की डिस्चार्ज घेऊन घरी आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे का? तर मी थोडं हे स्पष्टीकरण करते याच्या संदर्भात. आत्ताची जी गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे जेव्हा सिम्पटम्स आले त्याचे नंतर जर समजा 8, 9, 10 या दिवशी तुम्ही एसिम्प्टोमॅटिक झालात तर तुम्हाला डिस्चार्ज करून होम क्वारंटाईन राहायचंय 7 दिवसांसाठी. हे 14 दिवस एकूण इनिशियली होता. आत्ताची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 10वे दिवस आम्ही आपल्याला डिस्चार्ज करतोय जर आपल्याला सिम्पटम्स नसले तर, आणि त्याच्यानंतर 7 दिवस आपण घरी क्वारंटाईन मध्ये राहणार. तसेच जे होम आयसोलेशन आम्ही ज्यांना केलेलं आहे, जे बाहेरून येत आहेत, ज्यांना सिम्पटम्स नाही आहे किंवा माइल्ड सिम्पटम्स आहेत, तर त्यांच्यासाठी पण 10 दिवसाचं होम आयसोलेशन आहे आणि त्याच्यानंतर 7 दिवसाचं होम क्वारंटाईन आहे. पण दोघांमध्ये आपल्याला काळजी तशीच घ्यायची आहे. आपल्याकडे एक वेगळी खोली असायचं, एक वेगळं बाथरूम असायचं, सो दॅट आपण आपले घरातले जे लोक आहेत त्यांच्यातून थोडा लांब राहू शकतो. याच्यामध्ये मी अजून थोडा ॲड करू इच्छितो. होम आयसोलेशन फक्त आम्ही त्या लोकांसाठी ठेवले ज्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे लक्षणे नाही, म्हणजे जे नॉन सिम्टमॅटिक आहे, त्यांना
कंटिन्युअस मॉनिटरिंग करायची गरज नाही आणि ज्यांना कुठल्या प्रकारचे दुसरे आजार नाही, म्हणजे कोमॉर्बिडिटी नसलेला माणूस, नॉन सिम्टमॅटिक माणूस आणि मोस्टली यंग जनरेशनमधला माणूस, जर समजा होय. वय 45चे खालचे जे हे आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे, त्यांना आपण होम आयसोलेशनसाठी मुभा देणार आहे. दुसरा एक सर्वांना ही विनंती आहे की आमचे ग्रामपंचायत स्तरावरचे जे लोक आहेत त्यांना आपल्याकडून कॉपरेट करावे, कारण ही म्हणजे एक अवघड परिस्थिती आहे जे आपण ज्याचा सामना करतोय सध्या. तर यामध्ये सर्वच लोक खूप लोडेड आहे वर्कने, म्हणून म्हणजे सर्वांची जी कॅपॅसिटी आहे ती एक्झॉस्ट झाली आहे. बीट आरोग्य कर्मचारी, पंचायत स्तरावरचे लोकल जे आपले कर्मचारी आहेत, तर हे विनंती आहे की आपण एक चांगलं सिटिझन म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडायची आहे. याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली जसं आपल्याला मास्क वापरायचं आहे, कारण आपल्याला माहीत नसते की कधी आपण कोणाच्या संपर्कमध्ये येऊ शकतात आणि आपण त्यामुळे स्प्रेड करतोय. तर ॲज अ सिटिझन म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि या अवघड परिस्थितीमध्ये आपल्याला ते चांगली रीत्याने पार पाडावं. आणि दुसरा, जसं मी आधी पण सांगितले, अगदी महत्त्वाचं, जर समजा आपल्याला काही अडचण असली तर आता काही लोक माहिती लपवतात, तर ते करू नये, कारण आम्ही बघितलं आहे की काही लोकांनी जे असं केलं आहे तर ते खूप शेवटचं याच्यामध्ये आमच्याकडे आले आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना वाचू शकले नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जेव्हा लक्षण आले आपल्याला आरोग्याचे जे आपले कर्मचारी आहेत तिकडले त्यांना संपर्क करावं आणि योग्य रीतीने ते आपली काळजी घेतील, आपली ट्रीटमेंट करतील. सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला मी एक आपल्या सर्वांना याची कल्पना आहे, परंतु एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कोरोना किंवा कोविड हा आजार कोणताही जाती, धर्म, पंथ, भाषा, भाग, विभाग याच्याशी निगडीत नाही आहे. तो कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो आणि त्याचे परिणामही कोणत्या जाती, धर्माच्या, पंथाच्या अनुषंगाने वेगळे होत नाही. ते प्रत्येक व्यक्ती निहाय व्यक्ती स्वरूप होत असतात. अशा परिस्थितीमध्ये विशेष करून मी आपल्या जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना हे सांगू इच्छितो. त्याचं हे असं वेगळं सांगण्याची कारण म्हणजे आम्हाला ज्या बातम्या मिळालेल्या आहेत की मुस्लिम धर्मातील बांधव, त्यांचे कुटुंबीय काही गोष्टी ज्या आहेत, ताप आलाय किंवा सर्दी खोकला झालाय, हे सांगू इच्छित नाहीत, कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट व्यवस्थित दिली जात नाही. तिथे गेल्यानंतर माणसाला त्रास होतो आणि व्यक्ती दगावतो, असा गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये झालेला आहे. जास्त करून मुस्लिम धर्मियांविषयी आम्हाला माहिती मिळालेली आहे, परंतु हे हिंदू धर्मातील काही लोकांमध्ये सुद्धा असल्याचं कळतंय. परंतु मी सर्वांना आपल्याला आवाहन करू इच्छितो की असे कोणतीही लक्षणं निर्माण झाली तर सीओ मॅडमनी जसं सांगितलं ती कृपया लपवू नका. शेवटच्या स्टेजमध्ये हॉस्पिटलला यावं लागतं आणि त्यानंतर माणूस दगावण्याची शक्यता निर्माण होते. तर हे आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सेफ्टीसाठी धोकादायक आहे की आपण कोणत्या तरी गैरसमजापोटी आपण आपली लक्षणं सांगत नाही आहोत. या कृतीतून आपण स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा धोक्यात टाकत आहोत. त्याच पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलवर पूर्णपणे नियंत्रण जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाचं असतं. इथे जिल्हाधिकारी, मी असेल, सीओ मॅडम आणि सिव्हिलचे हॉस्पिटलचे डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स अशा एकत्रितपणे आमच्या मीटिंग होतात. त्याची कालच एक मीटिंग सुद्धा झाली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिले जाणारे उपचार, तिथे वापरली जाणारी पद्धती, त्यातल्या सुधारणा, या सर्व बाबींवर इथे चर्चा होत असते आणि त्याच्यावर रेग्युलेशन, एक नियंत्रण आहे. त्यामुळे जर का कुणी असं समजत असेल, कोणाला असं वाटत असेल की सिव्हिल हॉस्पिटल स्वतंत्रपणे काहीतरी चुकीच्या मार्गाने चालतंय, तर असं होत नाहीये, हे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सेफ्टीसाठी कृपया गैरसमज दूर करा. आपल्याला कोणत्या शंका निर्माण झाल्या असतील तर आपण प्रशासनापर्यंत डायरेक्ट येऊन त्या विचारा, परंतु असे गैरसमज आपल्यामध्ये असू नयेत आणि आपल्या
आजूबाजूच्या लोकांमध्ये सुद्धा असू नयेत, याची सर्वांनी खबरदारी घ्या. हा आजार मृत्यू दर जर बघितला तर 3-3.5% आहे, परंतु त्या 3-3.5% आपलं कोणी येता कामा नये, अन्यथा ते आपल्यासाठी 100% होतं. म्हणून सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबियांची काळजी घ्यावी, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्यावी. त्वरित काही लक्षणं आल्यावर लगेच ट्रीटमेंट घेतली तर 98% 97% लोक बरी होतात. परंतु जर उशीर झाला तर त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे वाढतं. हे आपल्याला या बाबतीची आपल्याला कल्पना असावी. कृपया अडचणी असल्यास आमच्याकडे या, निश्चितपणे आम्ही त्यावर मार्ग काढू शकतो. परंतु लपवालपवी करू नये, त्याने स्वतःला आणि सर्वांना, सर्व जिल्ह्याला धोका निर्माण होऊ शकतो. गणेश नावगरे यांचे प्रश्न आहे की रेशन मिळत नाही मंडणगड पाटणमध्ये, तिथे रॉकेल मिळत नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की अंधारात राहावं लागतं. तर आम्ही हे नक्की तहसीलदारकडून खात्री करून तुम्हाला लवकरात लवकर राशन भेटतील, त्याच्यासाठी आपण हे करून ठेवू. एसटी चालू करा, एसटी चालू करणार आहे आपण, लोकल ट्रान्सपोर्टसाठी पण एसटी चालू करणार आहे. त्याच्यावरती माननीय मंत्री महोदयांनी निर्णय घेतलेले आहे. एसटी चालू लवकरात लवकर होईल. दापोली तालुक्यात जालगावमध्ये डॉक्टर करमकर यांनी त्यांचे दवाखान्याला 14 दिवस बंद करण्याचे केलेले आहे. की आता जालगाव कळलेलं आहे, आम्ही त्यांना नक्की सांगू ग्रामपंचायतला की तुम्हाला असं करता येत नाही. एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये मोडतो दवाखाना, तर आपल्याला त्याला सॅनिटेशन करून पूर्णपणे परत सुरू करायचे आहे. खाजगी रुग्णालयात कोविड चाचणी करण्यासाठी शुल्क ठरवण्यात आलेले आहे का? हो, ठरवलेले आहे. शासनाने शुल्क ठरवलेले आहे. त्याच्यासाठी RT-PCR ची लॅब टेस्टिंग करून घ्यायची असेल तर 2200 रुपये शासनाने ठरवलेले आहे आणि अँटीजेन टेस्टिंग करायचे असेल तर 500 रुपये, 500, 600, 700 अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे टेस्टिंगचे त्यांनी केलेले आहे. जर लोक तुमच्या घरी येऊन स्वॅब घेऊन जाणार असेल तर त्याच्यासाठी वेगळा रेट आहे. तुम्ही जर येऊन तिथे स्वॅब देणार असाल तर त्याच्यासाठी वेगळा रेट आहे. तो शासनाने त्याच्यासाठी ठरवलेला आहे. साथी परकार यांनी एक प्रश्न विचारलाय की खेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, त्याबद्दल अजून काही झालेलं नाहीये, तर कृपया त्याबाबतची माहिती आम्हाला आमच्या कंट्रोल रूमच्या मार्फतीने द्या, ईमेलवर कळवा. मी वैयक्तिकरित्या ते पाहून घेतो. CCC बाबतीत मी थोडा सांगू इच्छितो. CCC कोविड केअर सेंटर असतो. जे लोकांच्या लक्षणे नाही किंवा सौम्य लक्षण लोकांना आपण कोविड केअर सेंटरमध्ये आपण ठेवतो. पूर्वी आपल्याकडे त्याची कॅपॅसिटी पूर्ण जिल्ह्याची जवळपास 700-800 होती, पण येणारा गणपती उत्सव पाहता आणि ट्रान्समिशन पाहता आम्ही तो जवळपास 1500 ते 1700 पर्यंत कोविड कॅपॅसिटी केलेला आहे. चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात 300 बेडची फॅसिलिटी आणि रत्नागिरीमध्ये पण 200 बेडची फॅसिलिटी असं आपण तयार करून ठेवलेलं आहे. तर काही तालुक्यामध्ये पेड CCC पण सुरू झालेला आहे. जर आपल्याला शासकीय फ्री CCC मध्ये राहायची इच्छा नसेल तर कृपया त्यांना यंत्रणांना पेड CCC ला राहायला तयार आहे असा त्यांना विनंती केलं तर तुम्हाला पैसे देऊन पेड CCC मध्ये पण राहता येईल. पेड CCC म्हणजे हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स. हॉटेल किंवा रिसॉर्ट्स आपण काही नेमणूक करून ठेवलेले आहे. माटे हॉल, रिम्स हॉटेल असा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही हे करून ठेवलेले आहे. रत्नागिरी शहरामध्ये पण आपण 2 ठिकाणी पेड CCC करून ठेवलेला आहे. त्याचे दरही निश्चित करून दिलेले आहे, तर तिथे आपल्याला रुग्णाला ठेवता येईल. सर्वांसाठी एक हे आहे की आम्ही मागच्या आठवड्यात महिला हॉस्पिटलचे उद्घाटन केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महिला हॉस्पिटलमध्ये 24 बेडची ICU बेड्स आहे, 50 बेड्सची ऑक्सिजन लाईनिंगची बेड आहे आणि अजून 50 नॉर्मल बेड्स आहे. सुसज्ज सर्व आधुनिक यंत्रणेने सुसज्ज असा महिला हॉस्पिटल आम्ही सुरू केलेला आहे. तर सिव्हिलचे पर्याय म्हणून पर्यायाच्या ऐवजी अजून ॲडिशनल कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून महिला हॉस्पिटल रुग्णालय तिथे तयार केलेलं आहे. पूर्वी काही डॉक्टर्सची, काही नर्सेसची आमच्याकडे कमतरता होती, त्याची तुटवडा होती. तर IMAची डॉक्टर्सची मोठी भूमिका आम्हाला लाभलेली आहे, मोठी योगदान आम्हाला लाभलेले आहे. त्याच्यामध्ये IMAचे डॉक्टर स्वतःहून येऊन आम्हाला मदत करत आहे, त्यांचे रोटेशनने ते इथे काम करत आहे आणि
प्रायव्हेट डॉक्टर्स ते रुग्णांना हे करायला सिव्हिल हॉस्पिटलला मदत करते. त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल सोडून इतर ठिकाणी पण चिपळूणमध्ये 7 प्रायव्हेट डॉक्टर्स, IMAचे खेडमध्ये काही डॉक्टर्स आणि दापोलीमध्ये काही डॉक्टर्स असं चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करताय. तर मी या माध्यमातून विनंती करू इच्छितो, नर्सेसच्या बाबतीत जर आपला कोणी नातेवाईक किंवा कोणी ओळखीचे नर्सेस असेल तर कृपया आमच्याकडे यावे. आम्ही ओपन वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, वॉक इन ठेवलेला आहे. तर डायरेक्टली नेमणूक करता येईल आणि स्टार्टिंगचे नर्सेसला आम्ही नॉन कोविडची ड्युटी देणार आहे आणि एक्झिस्टिंग नर्सेसला ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना आम्ही कोविडची ड्युटी देणार आहे. तर कृपया घाबरायची गरज नाही. आम्ही तुमचे डायरेक्टली रिक्रुटमेंट करून आपल्याला चालू करू शकतो. रेट तेच पैशाच आहे झालेलं ऑलरेडी. लखन जाधव यांनी आमच्यासाठी सूचना केलेली आहे की अधिकारी वर्गाने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचं पालन करावं. निश्चितपणे ही सूचना आम्ही लक्षात घेतोय, परंतु टेक्निकल इश्यूज असतात की एका कॅमेऱ्यात आम्हाला तिघांनाही बसायचं असेल तर त्याची खबरदारी घ्यावी लागते की आम्ही सर्वजण अवेलेबल आहोत. आणि दुसरं म्हणजे आम्ही एकमेकांच्या कायम संपर्कात असतो. तर जसं आपण एका घरात राहताना आपल्या कुटुंबियांवर विश्वास ठेवतो तसं आम्हाला आमच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांमध्ये ठेवावं लागतं आणि त्याकरिता परंतु या सूचनेचा निश्चितपणे मी आपलं सूचनेकडे लक्ष देतो आणि आपल्या सूचनेबद्दल आपले आभार. मोहल्ला क्लिनिक बाबतीत नाशिद वास्तानी एक चांगला प्रश्न केलेला आहे. मला वाटतं राजीववाडामध्ये राहणारे नाशिद वास्ता आहेत. बरोबर आहे, काही ठिकाणी आपण मोहल्ला क्लिनिक केलेलं आहे, त्याचे काल डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. त्यांचे सेपरेट मीटिंग आपण घेतोय आणि त्यांना व्यवस्थित ओरिएंटेशन आणि गायडन्स आपण करत आहे. तर मी शेवटचा एक विषय सांगू इच्छितो की रशियानी त्यांचे वॅक्सिन सुरू करण्याची एक न्यूजमध्ये ऑलरेडी प्रचार झालेला आहे आणि WHO मार्फत ते चाचणी होण्याची पण काम सुरू झालेलं आहे. आमच्या देशात, आमच्या राज्यात पण ऑक्सफोर्डची वॅक्सिनची मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रोडक्शन पुणे जिल्ह्यामध्ये काही इन्स्टिट्यूट्सचे MOUने कराराने सुरू करण्याची प्रक्रिया ऑलरेडी शासनाने घेतलेली आहे. तर मी सर्वांना सांगू इच्छितो, येणारा 1-2 महिन्यामध्ये मॅक्सिमम वॅक्सिन आपल्याकडे येऊन जाईल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कोणाला वॅक्सिन कसं वाटप करणार आहे, कोणाला प्राधान्य देणार आहे, काय देणार आहे, त्याच्यासाठी ऑलरेडी समिती नेमणूक होऊन त्याच्या बाबतीत चर्चा होऊन त्याचे रिपोर्ट्स तयार झालेले आहे. तर मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला थोडा संयमता पाळण्याची आता वेळ आहे. आपण लगातार 5-6 महिन्यापासून कोरोनाशी लढामध्ये आपण हे करतोय, सहभागी आहे. आता येणारा 1-2 महिन्याची गोष्ट आहे. वॅक्सिन आपल्याकडे लवकरात लवकर येऊन जाईल आणि नक्की आम्ही वॅक्सिनची उपलब्धता या जिल्ह्यामध्ये सर्व गावकऱ्याकरिता आम्ही करणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही कोरोनावर मात करू. तर कृपया गणपती उत्सवमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून, व्यवस्थित शासनाची धोरण पाळून उत्साहाने साजरा करावे आणि कोरोनाचे वाढ जास्त होऊ नये यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे शासनासोबत अशी विनंती करतो, आवाहन करतो आणि सर्वांच्या वतीने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.